विमान अपघाताने संपूर्ण राज्य हादरलं आहे मंडळी, अतिशय. या प्रकरणाच्या तपासाला आता अतिशय वेग आला. लक्षात घ्या, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजे सीआयडीने बारकाईने तपास हल्ली सुरू केला आहे. त्याच्या अपडेट्स आल्या आहेत. या अनुषंगाने अजितदादांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीची आणि खाजगी सचिवाची अतिशय कसून तपासणी सुरू आहे, कसून चौकशी करण्यात येत आहे. राजकीय वर्तुळात यामुळे खळबळ उडाली आहे मंडळी. या चौकशीतून महत्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांच्या अजितदादांच्या सचिवांकडे तर प्रश्नांची सरबत्ती केली अक्षरशः सीआयडीने. सीआयडी साधारण नव्हे, लक्षात घ्या, त्यांनी मनावर घेतलं तर. सीआयडीच्या पथकाने अजित पवार यांचे खाजगी सचिव कोण अविनाश सोलवट यांना चौकशीसाठी पाचारण केलं होतं. आता 2-3 दिवस आधी तब्बल 4 तासाहून अधिक काळ ही सखोल चौकशी सुरू होती. 4 तासाहून अधिक. या दरम्यान 28 जानेवारी रोजी नियोजित असलेल्या बारामती दौऱ्याची आखणी नेमकी कोणी आणि कशी केली होती? अजितदादा पवारांचा जो इलेक्शनच्या संदर्भात दौरा होता त्याबद्दलची, यावर प्रामुख्याने भर देण्यात आला मंडळी. तसेच अपघाताच्या आदल्या दिवशी म्हणजेच केव्हा 27 जानेवारीच्या रात्री कोणाशी आणि अजितदादांची कोणाशी चर्चा झाली आणि त्याचे तपशील काय होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न तपास अधिकाऱ्यांनी केला. 28 तारखेला ते निघणार होते, त्यापूर्वी पूर्वसंध्येला काय घडलं ते, या दौऱ्याचे संपूर्ण नियोजन, प्रवासाचे सूक्ष्म तपशील आणि त्याची संबंधित इतर माहिती गोळा करण्यासाठी अगदी प्रश्नांचा भडीमार केला त्या सचिवाकडे. या उत्तरांच्या माध्यमातून त्यांनी जे उत्तरं दिली आहेत त्या माध्यमातून विमानात काही तांत्रिक बिघाड झाला होता का, हवामानाचा फटका बसला का, की ही मानवी चूक होती, अर्थात पायलटची चूक होती, याचा अंदाज लावणे सोपे होणार नाही. काही राजकीय नेत्यांनी या अपघातामागे घातपाताची शक्यता वर्तवली. अमोल मिटकरी असतील, संजय राऊत असतील, कुणी आणखी बजरंग सोनवणे असतील, यांनी वर्तवली. त्यामुळे सीआयडीचे अधिकारी त्या दिशेनेही पडताळणी करत आहेत. लक्षात घ्या, त्यांचेही बयान त्यांच्या लक्षात आहेत. आणि सोलवट, जे अविनाश सोलवट यांच्याकडून मिळालेली माहिती या तपासाला नवी दिशा देणारी ठरू शकते मंडळी. यामधले अविनाश सोलवट यांचं हे स्टेटमेंट फार महत्वाचं ठरणार आहे. घातपाताचा संशय तर येतोच आहे, त्या दिशेने तो तपास राहील. सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की या विमान दुर्घटनेचा तपास 3 वेगवेगळ्या आणि वैज्ञानिक टप्प्यांमध्ये केला जाईल. लक्षात घ्या, पहिल्या टप्प्यात फ्लाईट डेटा रेकॉर्डरच्या मदतीने विमानाचा वेग किती होता, त्याची उंची किती होती, इंजिनची काय अवस्था होती, काय तापमान होतं, हवेचा दाब किती होता, पंखांची हालचाल कशी होती आणि पायलटमधील संभाषण, 2 पायलटमधील संभाषण यांचा तांत्रिक अभ्यास केला जाईल. लक्षात घ्या.